की जे घर आहे ते 250-300 वर्षापूर्वी जुनीच आहे. तेव्हापासूनची आमची परंपरा आहे आणि ती आम्ही आतापर्यंत पाळलेली आहे. हीच ती आहे आमची नवसाची होळी, वरळीकरांची होळी, जी की आमची एक संस्कृती आहे, परंपरा आहे, जी की धुलीवंदनच्या 2 दिवसा अगोदर असते. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे वरळी कोळीवाड्याला होळी बघण्यासाठी आलेलो आहोत. भेटलेला आहे विराज. विराज, आपल्याला आज तू होळी दाखवणार आहे वरळी कोळीवाड्यात. काय बोलतो आज मी तुम्हाला वरळी कोळीवाड्यातल्या ज्या आपल्या पारंपरिक होळ्या आहेत, मंडळाच्या होळ्या आहेत, कोळी लोकांच्या होळ्या आहेत, कोळी बांधवांच्या होळ्या आहेत, आपल्या वरळीकरांच्या होळ्या आहेत, त्या आज मी तुम्हाला या छोट्याशा व्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यांची परंपरा दाखवणार आहे. परत आपली म्हणजे कशा प्रकारे होळी सजवतात आणि होळीला किती असे वेगवेगळे डिझाईन असतात सजवलेल्या, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर कोणाला दादर वरळी कोळीवाड्यात यायचं झालं तर हा आपल्या समोर वरळी गावचा बस स्टँड आहे. स्टेशनपासून 118 पकडून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. लास्ट स्टॉप वरळी दादर स्टेशनवरनं. आणि जर कुठून पण तुम्हाला प्लाझावरनं म्हणा किंवा दुसरी कुठून पण मोस्ट ऑफ बस ज्या मुंबईमधल्या आहेत त्या आपल्या वरळी स्थानकाला येतात आणि मोस्ट ऑफ इथे येतात, तर तुम्ही इथे येऊ शकता. कोळीवाड्याला जायला, होळ्या बघायला वरळी कोळीवाड्यांच्या त्या कुठच्या साईडने आपल्याला जायचं? तर इथे तुम्ही बस इथे उतरलात ना की हा बघा, हा पहिला राईट आहे. हा जो पहिला राईट तुम्ही मारलात हां, तर पूर्ण वरळी कोळीवाडा चालू होतो. अच्छा, चला मग जाऊया. आपण आलेलो आहे वरळी कोळीवाड्यातलं वरळी कोळीवाड्याचा बाजार, मच्छी मार्केट. तिथूनच आपण वरळी कोळीवाड्यातल्या
वेगवेगळ्या प्रकारच्या होळी आपण बघणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत विराज आणि विराजचा मित्र. तो आपल्याला कोळीवाड्यातले कोळीवाड्यातले होळी वेगवेगळ्या प्रकारच्या होळ्या आहेत इथे हे आपल्याला दाखवणार आहे. तर आपण या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये प्रसिद्ध अशा कोळीवाड्याच्या होळी आहेत. मित्रांनो, आपण वर्ली कोळीवाड्यात आलो आहे आणि आज होळीचा दिवस आहे. तर आपल्याला आपला बालपणीचा मित्र भावेश वर्लीकर भेटला आहे. भावेश, ही वर्लीकरांची आहे ना, ही म्हणजे त्यांची स्वतःची पारंपरिक होळी आहे. जरा दाखव होळी जेव्हा. तर भावेश, काय सांगशील या होळीबद्दल? बघा, ही आमची वरळीकरांची नवसाची होळी आहे आणि ही जी आमची संस्कृती ही परंपरा आहे ह्याच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे की जी आमची संस्कृती कशी बनली त्याच्या मागे असं आहे की पूर्वी हा जो गाव आहे तो पाटील समाज प्रधान गाव आहे. तर पाटलांची होळी लागते ती धुलिवंदनच्या एक दिवसाआधी आणि त्याच्यातच आमचे जे कोळी बांधव आहेत, जे काही आमचे पूर्वज होते, त्यांनी एक नवस बोलला. कारण का याच वेळेत हवाचा पट्टा असतो ना, जो तापमानाचा पट्टा असतो त्याच्यात फरक पडतो. हवेचे दिशे बदलतात आणि जो हवेचा दबावाचा पट्टा निर्माण होतो ना, त्यामुळे मासेमारीमध्ये खूप मोठा फरक येतो. मासे कमी होतात. जे छोटे मासे आहेत ते उष्णतेने वरती येतात आणि मोठे मासे खोल समुद्रात पलांतरण करतात. त्यामुळे आमच्या जाळीला मासे लागत नाही. याच कारणामुळे आमच्या पूर्वजांनी नवस केला पाटलांच्या होळीला, जी की धुलिवंदनच्या एक दिवस आधी लागते, की होलिका मातेला नवस केला, आम्ही तुला सजवू, जल्लोषाने तुझा सत्कार हे करू, तुझा सण साजरा करू, आम्हाला भरभराट दे, मासे दे. त्यानंतर आम्ही तो नवस फेडला, आमची भरभराट झाली, मासे मिळाले. त्यामुळे आम्ही पाटलांचा पण विचार करून त्यांच्या पण एक दिवस आधी आम्ही होळी लावतो आणि जल्लोषाने होळी ती साजरी करतो. हीच ती आहे आमची नवसाची होळी, वरळीकरांची होळी, जी की आमची एक संस्कृती आहे, परंपरा आहे, जी की धुलिवंदनच्या 2 दिवसा अगोदर असते. तुम्ही कुठच्याही कोळीवाड्यात जाल, ही कोळी लोकांची होळी 2 दिवसा आधी लावली जाते. त्याचं हे कारण आहे की ही आमची नवसाची होळी आहे. तुला हार्दिक शुभेच्छा. रंगपंचमीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तुला पण माझ्याकडनं होळी आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळीला मी प्रार्थना करतो की आणखीन भरभराटी वर्लीकर परिवारला दो, हीच होळीची प्रार्थना.
आपण आता ज्यांनी आपल्याला बाईट दिली, होळीबद्दल माहिती सांगितली, आपण त्याच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या घरातून आपल्याला एक सुंदरसं एक दृश्य दिसतंय, ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काळोखात दिसणार नाही, पण हे बघा, समुद्र, वरळी कोळीवाडा, पाणी खूपच जवळ आहे. किती सुंदर दृश्य आहे. जे भावेश वरळीकर आहेत त्यांच्या घरातून डायरेक्ट किचन रूममधून समोर डायरेक्ट समुद्र, वरळी कोळीवाडा. तिथे होडीसुद्धा आहेत मच्छीमारी करणाऱ्यांची आणि समोरच तुम्हाला आपली सुंदरशी मुंबई तुम्हाला दिसते. खूप छान असं दृश्य आहे. हवा पण सुटलेली आहे आणि दिवसा तुम्हाला हे दृश्य एवढं सुंदर दिसेल की तुमचं इथून मनच हटणार नाही. इथून तुम्हाला परत जायचं. आणि हा सुंदरसं दृश्य तुम्हाला सकाळचं खूपच छान दिसेल. मी कधीतरी इथे आलो तर मी नक्की इथे येऊन भेट देईन आणि तुम्हाला इकडचं जे दृश्य आहे वरळी कोळीवाड्यातलं, समुद्रातलं, होडी, नौका सगळं इथेच तुम्हाला जवळच्या जवळ दिसेल. मी बाहेरून दृश्य घेतलेलं आहे समुद्राचं. हे घर आहे आणि इथूनच तुम्हाला मी दृश्य दाखवलं बोटीचं, समुद्राचं. आणि पावसाळ्यात हे पाणी इथपर्यंत वरपर्यंत येतं. तर बघा किती छान आहे ना, सुंदरसं. होळी म्हणजे काय तुम्हाला माहीतच असेल. होळी म्हणजे वाईटावर सत्याचा विजय. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असतील. हिरण्यकशिपू, होलिका आणि प्रल्हाद. होलिका हिला आगीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते आणि ही हिरण्यकशिपूची बहीण होती. त्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत बसवण्याचा विचार केलेला, जेणेकरून प्रल्हाद जळून जाईल. जेव्हा होलिका अग्नीत बसली प्रल्हादाला घेऊन, तेव्हा प्रल्हाद देवाच्या कृपेने वाचला व होलिका जळाली आणि मृत्यू पावली, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय असा आपण मानला जातो. आज आपण कोळीवाड्यातली होळी बघायला आलो आहे आणि आपल्याबरोबर निलेश दादा आहे.
निलेश दादा नमस्कार. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर तुम्हाला देखील पूर्ण होळीच्या होलिकोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. हा तर म्हणजे आता ही आपण जी होळी बघतोय ती किती परंपरा कशी आहे आणि कशी चालत आली आहे परंपरा ती जरा सांगतोस का? ही आमची कोळी लोकांची जी होळी आहे ती इतर लोकांपेक्षा इतर म्हणजे मुंबईमध्ये किंवा बाहेर जे आपले पेटवतात तशा नाहीत. आमच्याकडे पूर्ण अशी सुपारीची आणि ह्याची ती होळी हे करतात आणि आम्हाला होळी पडेपर्यंत ती आम्हाला ती पेटवायची असते. अच्छा. ही आमची पारंपरिक म्हणजे आमचं कोळी लोकांचं हे गावच वरळी कोळीवाडा लोकांचं आहे. आम्ही कोळी लोक पहिल्यापासून जे आमच्या परंपरागत आमच्या आजोबांनी वडिलांनी ते आता आमच्यापर्यंत ते आलेलं आहे ते तशी आम्ही त्याच पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत DJ आम्ही काय वापरत नाही. आपलं पारंपरिक नृत्य आणि बँड आपले कोळी लोकांचे तसे घेऊन आम्ही होळी दरवर्षी आम्ही साजरा करतो. अच्छा. आणि दादा हा होलिका दहन तरी किती वाजेपर्यंत चालू होतो वरळी कोळीवाड्यात? वरळी कोळीवाड्यामध्ये आम्ही ही होळी आमची ही कुंभड होळी आहे ती आम्ही 12 वाजता बरोबर 12 वाजता होळीला अग्नी देतो. ती साधारणतः 1 ते 1.5 तास आमची ती पडेपर्यंत होळी आम्ही पेटवत असतो. ह्याची आग जी असते ती आम्ही 2 दिवस ती तशीच चालू ठेवतो. चालेल. अच्छा. आणि तरी किती वर्ष झाली या होळीला ॲव्हरेज असं? ॲव्हरेज आमचे घरापासून म्हणजे आमचं पारंपरिक असल्यामुळे आमचं घरच 250-300 वर्ष अच्छा, पूर्वी 250. तुम्ही बघाल की जे घर आहे ते 250-300 वर्ष पूर्वी जुनीच आहे. हां. तेव्हापासूनची आमची परंपरा आहे आणि ती आम्ही आतापर्यंत पाळलेली आहे. चालेल दादा, मस्त वाटलं तुला धन्यवाद भेटून. धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सगळ्या परिवारांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. काय नाव काय तुमचं? विशाल काटकर. हां, आपल्याबरोबर विशाल दादा आहे. विशाल दादा, घराबद्दल आणि ही होळी कोणाची आहे ते जरा सांगतोस का आम्हाला? हां, ही होळी आमची कोळ्यांची पारंपरिक होळी असते. जवळजवळ हे जे गाव होतं 7 बेटांपैकी एक बेट वरळी. आपली मुंबई 7 बेटातून झाले त्याच्यातले हे गाव आणि त्या वेळापासून ही होळी परंपरेने करतात. पूर्वी पुनवेची होळी असायची. पुनव एक झाड असायचं त्या झाडाची पुनवेची ती होळी असायची. पण आता ती झाडं बोडू नयेत किंवा ऱ्हास होऊ नये म्हणून आम्ही सुपारीची झाडाची होळी करतो. आणि हे आमचं घराणं आहे. हे घराणं एक जेव्हा ती 7 बेट होती तेव्हापासूनचं आहे. आणि हे जे घर तुम्ही मागे बघताय ह्याची कुठे नोंद आम्हाला मिळाली नाही, पण या घंट्यांपासून जी नोंद आम्ही घेतली ती पोर्तुगीजांनी त्यावेळेस म्हणजे आणलेली आणि जवळजवळ 250 वर्ष झाली असतील. ह्या झाडाची घराचं तुम्ही वास्तव बघितलं तर ही जे खांब दिसत आहेत हे पूर्णतः ह्या लाकडाचे आहेत, सागाचे आहेत. असे खांब तुम्हाला मुंबईत कुठे दिसणार नाहीत, एवढे मोठे खांब. आणि हे पूर्ण लाकडाचे म्हणजे ह्याचं घराचं जे लाकडं आणली ती सगळी समुद्रातनं आणली. आता ही बघा, ही देवकाठी दिसते तुम्हाला. ही देवकाठी बोलतो आम्ही. एक ह्याच्यात पूर्वी मीना हे असायचे, तुम्ही जेव्हा साऊथला जाल तर तिथे बघा काठी असतात. हां. तर तशा प्रकारे ही आपली देवकाठी आहे. आम्ही या देवकाठीला म्हणजे देवाचं एक स्थान असतं तिथे. देव जसं आपण बोलतो ना देव तलवार, तसं हे स्थान आहे आमचं. ही देवकाठी आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक सणाला इथे भगवा झेंडा लावतो आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवतो. अच्छा. पण ही आमची देवकाठी म्हणजे देवाचं वास्तव्य असं आम्ही समजतो. आणि ही होळी जी आहे ती आम्ही रात्री 12 वाजता लावतो. कारण त्याला आम्ही कोंबड होल बोलतो. कोंबड होल म्हणजे कोंबडा आरवल्यानंतर आम्ही ती होळी प्रज्वलित करतो. अच्छा. म्हणून कोंबड. म्हणून ही होळी तुम्ही पूर्ण मुंबईत होळी उद्या प्रज्वलित केली. पण वरळी कोळीवाड्यात ही कोंबड होऊन 1 दिवस आधी आम्ही करतो. म्हणजे हे वैशिष्ट्य एक दिवस आधी तुम्हाला मुंबईत फक्त वरळी कोळीवाड्यात ही कोंबड होल 1 दिवस आधी प्रज्वलित करताना दिसते. त्यामुळे पूर्ण मुंबईचे माणसं आमची होळी बघायला येत असतात आणि त्यांना वेळ पण मिळतो बघायला. असं. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, आम्ही वरळी कोळीवाड्यातल्या बहुतेक होळी आणि प्रसिद्ध होळी ह्या आम्ही कव्हरअप केलेल्या आहेत आमच्या या व्लॉगमधून. तर तुम्हाला हा माझा जो व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.